थँक्यू. दादा थँक्यू. तुमचं जे स्वप्न आहे आणि साक्षात तुम्ही ते रियालिटीमध्ये हे रूम दिलं त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुमच्याकडून 2 शब्द. आयोजनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ मंत्री आणि माझे खास मित्र माननीय प्रताप सरनाईक साहेब, संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांनी क्रिकेट म्हटलं की क्रिस गेल आपल्याला 6 मारताना आणि 4 मारताना आठवतात, असे आपल्यामध्ये उपस्थित असलेले क्रिस गेल आणि ज्यांच्या माध्यमातून या वरिष्ठ नेते, विधान परिषदेतली सभापती श्री राम शिंदे यांचं आभार व्यक्त करतो की ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला. क्रिस गेलचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा इंटरनॅशनल लेवलचा क्रिकेटपटू असतानाही आमच्या मराठमोळ्या गोविंदांची स्पर्धा बघायला आणि त्या स्पर्धेचं एक नेतृत्व करायला तुम्ही या ठिकाणी आलात. पूर्वेचं कौतुक ह्या करता की मी नेहमी म्हणत आलो की बापाची अनेक स्वप्न असतात, पण ती पूर्ण करणारी मुलं फार कमी असतात. मी स्वप्न बघितलं होतं की लहानपणापासून गोविंदा गोविंदा म्हणून जय बजरंगबली की जय म्हणत आम्ही गल्ली बोळात फिरत असताना दहीहंडीचा उत्सव साजरा करायला लागलो. आयोजक म्हणून पुढे आलो आणि हळूहळू 24 वर्ष कशी निघून गेली हे कळलंही नाही. परंतु त्या दरम्यान विधानसभेचा सदस्य झालो आणि सर्वप्रथम पहिल्यांदा एक मनामध्ये विचार आला की प्रो कबड्डी जर होऊ शकते तर प्रो गोविंदा का नाही. आणि सातत्यानं राज्य शासनाकडे प्रयत्न केला. राज्य शासनाच्या माध्यमातून याला क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्यानंतर साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश केला आणि अधिकृतरित्या या खेळाला मान्यता घेऊन दिली, जेणेकरून आमचा गोविंदा आज नाही तर उद्या भविष्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जाऊ शकेल आणि आपल्या भारताचं प्रतिनिधित्व आमचा मुंबईकर महाराष्ट्रातला गोविंदा करू शकेल. आणि त्या माध्यमातून राज्य सरकारनं आम्हाला विशेष सहकार्य केलं. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो, त्याचा मला अभिमान आहे. आणि मी महाराष्ट्र सरकारचा मनापासून आभारही व्यक्त करतो. आमच्या 1.5 लाख गोविंदांना त्यांनी विम्याचं संरक्षण दरवर्षीप्रमाणे दिलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी एवढंच या माध्यमातून सांगू शकतो की हे जे स्वप्न मी बघितलं ते प्रत्यक्षात पूर्वेशने उतरवलं आणि मी जे स्वप्न बघितलं होतं त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं हा मोठा आणि अतिशय मनाला भावणारा कार्यक्रम 3 दिवसाचा त्यांनी केला. आणि आमचे जे क्रीडापटू या ठिकाणी भाग घेत आहे निश्चितपणे एक ना एक दिवस ते नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल आपलं नाव कमावतील. मी आपल्या सगळ्या गोविंदांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी सहभाग घेतला त्या 3200 गोविंदांना, त्या 16 टीमला, पण राज्यातल्या सगळ्या गोविंदांना सुद्धा शुभेच्छा देतो की आज ना उद्या तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर याल आणि तुम्ही सुद्धा आपलं नाव कमवाल. मी परत एकदा धन्यवाद देतो सगळ्यांना.